आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टमधील सिंपल लिफ्टिंग मशीन यातील न्यूमेरिकल बेस ऑन लॉ ऑफ मशीन यातील न्यूमेरिकल नंबर 5 पाहणार आहोत. द लॉ ऑफ मशीन इज कॅपिटल P इज इक्वल्स टू 0.02 कॅपिटल W प्लस 30 न्यूटन. लॉ ऑफ मशीन दिलेला आहे. इट हॅज वेलोसिटी रेशो ऑफ 82. VR वेलोसिटी रेशो दिलेला आहे 82. कॅल्क्युलेट एफर्ट कॅपिटल P फाइंड आउट करायला सांगितलंय. अँड एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन कॅपिटल PF एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. फॉर अ लोड दिलेला आहे 1200 किलो न्यूटन. जो काही गिवन डाटा आहे तो आपण काय करूया, नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करूया. गिवन मध्ये काय काय दिलेलं आहे आपल्याला, तर लॉ ऑफ मशीन कॅपिटल P इज इक्वल टू किती, 0.02 कॅपिटल W प्लस 30 न्यूटन. त्याचप्रमाणे काय वेलोसिटी रेशो VR दिलेला आहे, किती आहे तो 82. त्याचप्रमाणे काय केलंय, लोड कॅपिटल W दिलेला आहे, किती आहे तो 1200 किलो न्यूटन. किलो न्यूटनचं काय करूया, न्यूटन मध्ये कन्व्हर्ट करूया. कसं करायचं, दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10⁻³ किंवा 1000 काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10⁻³ करूया, म्हणजेच काय 1200 इंटू 10⁻³ केल्यानंतर काय होणार, किलो न्यूटनचं न्यूटन मध्ये कन्व्हर्ट होणार. 1200 इंटू 10⁻³ किंवा काय होणार, 1000 मध्ये 3 झिरो असतात, डायरेक्ट 1200 वरती 3 झिरो द्यायचे. म्हणजेच कसं 1200 आणि यावरती 1 2 3 झिरो देऊन काय होणार, किलो न्यूटनचं न्यूटन मध्ये कन्वर्ट होणार. अशा प्रकारे लिहा किंवा डायरेक्ट दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 1000 जरी केलं तरी काय होतंय, आपलं किलो न्यूटनचं न्यूटन मध्ये कन्वर्ट होते. त्याचप्रमाणे टू फाइंड काय करायला सांगितलं आपल्याला, टू फाइंड एफर्ट P. त्याचप्रमाणे काय, एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन, एफर्टचा कॅपिटल P आणि फ्रिक्शनचा PF या गोष्टी आपल्याला काय करायला सांगितल्या, फाइंड आउट करायला सांगितलेल्या आहेत. मग एफर्ट P आपण कसा करणार, जो काही लॉ ऑफ मशीन दिलेला आहे याच्यामध्ये कॅपिटल W ची व्हॅल्यू पुट करायची आणि काय करायचं, एफर्ट P फाइंड आउट करायचं. फाइंड आउट करूया. एफर्ट P लॉ ऑफ मशीन दिलेला आहे, किती आहे तो 0.02 कॅपिटल W प्लस 30. व्हॅल्यू पुट करूया. 0.02 ब्रॅकेटमध्ये W किती दिलेला आहे, 1200 किलो न्यूटन. किलो न्यूटनला काय करणार आपण, इंटू 1000 किंवा 10⁻³ केल्यानंतर किलो न्यूटनचं न्यूटन मध्ये होणार. मग 1000 केलं तर त्याचे 3 शून्य याच्यावरती येणार, 3 झिरो यावरती येणार, ब्रॅकेट कम्प्लीट प्लस 30 इज इक्वल टू जे काय आन्सर येणार ते असणार आपलं एफर्ट P. कॅल्क्युलेट करूया. ब्रॅकेटमध्ये 0.02 इंटू 1200 त्यावरती किती 3 झिरो 1 2 3 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस 30. किती आन्सर आला आपलं, 24,030 युनिट काय असणार एफर्टचं, न्यूटन. असं न करता आपण काय करूया, आता 1200 इंटू 10⁻³ या मेथडने सुद्धा आन्सर चेक करूया. ब्रॅकेटमध्ये 0.02 इंटू 1200 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट प्लस 30. किती आन्सर आला आपलं, 24,030 एफर्टचं युनिट काय. दोन्ही ही जरी व्हॅल्यू पुट केली किंवा ही जरी व्हॅल्यू पुट केली तरी आन्सर काय येणार आपलं, सेम येणार आहे. मग विचारल्याप्रमाणे एफर्ट P फाइंड आउट केलेलं आहे. नेक्स्ट काय विचारलंय आपल्याला, एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन PF साठी फॉर्म्युला आपण कसा लक्षात ठेवलाय, तर या टाईपचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी जे काही फॉर्म्युला लागतात ते सिंपल लिफ्टिंग मशीन ऑल फॉर्म्युला या व्हिडिओमध्ये A to Z फॉर्म्युले एकदम डिटेलमध्ये आपण व्यवस्थित पाहिलेले आहेत. त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तो व्हिडिओ पाहू शकता. तर एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन, लोड लॉस्ट इन फ्रिक्शन ह्या गोष्टी कशा लक्षात ठेवायच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहेत. तर कसं लक्षात ठेवतो, लोड लॉस्ट इन फ्रिक्शन त्यासाठी आपण एक ट्रिक लक्षात ठेवलेली, वाव. कोणती होती ट्रिक, वाव. ह्या ओला काय करतो आपण, आय ने रिप्लेस करत असतो, मायनस कॅपिटल W. हा झाला लोड लॉस्ट इन फ्रिक्शन साठी फॉर्म्युला. एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन यासाठी फॉर्म्युला काय असणार, याच्या रिव्हर्स. हा आयडियल पुढे जाणार आणि ऍक्च्युअल मागे येणार. म्हणजेच काय होणार, ऍक्च्युअल एफर्ट मायनस आयडियल एफर्ट. हा झाला काय एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन साठी फॉर्म्युला. काय असणार आहे, P मायनस PI. असं प्रत्येक वेळी लिहिण्याची गरज नाही. वाव लक्षात ठेवलं तर याच्या ऑपोजिट काय होणार, इथं WI मायनस W हा काय झाला, लोड लॉस्ट इन फ्रिक्शन. एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन काय होणार, हा पुढे जाणार हा मागे येणार, म्हणजेच काय P मायनस PI. असा आपण डायरेक्ट फॉर्म्युला लिहू शकतो. प्रत्येक वेळी असं लिहिण्याची गरज नाही. वाव शब्द लक्षात ठेवायचा. वाव कशासाठी असतो, लोड लॉस्ट इन फ्रिक्शन साठी काय असणार, WI मायनस W. याच्याच ऑपोजिट काय असणार, लोड लॉस्ट इन फ्रिक्शन. कसं होणार, P मायनस PI. P मायनस PI डायरेक्ट आपण फॉर्म्युला लिहू शकतो. मग P ऍज इट इज लिहूया, मायनस PI
आयडियल एफर्ट. आयडियल मशीन कधी म्हणतो, ज्या मशीनची इफिशियन्सी 100% येते त्याला आपण काय म्हणतो, आयडियल मशीन. मग इफिशियन्सी 100% कधी येणार, जेव्हा मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ए इज इक्वल टू व्हेलॉसिटी रेशो व्ही आर असेल, त्यावेळी आपलं काय होणार आहे, इफिशियन्सी 100% येणार आहे. मग व्ही आर ॲज इट इज ठेवूया. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ए म्हणजेच काय असतं, लोड डब्ल्यू डिवायडेड बाय एफर्ट पी. मग आता आपल्याला काय पाहिजे, पी आय हवाय. मग इथं काय करायचं, आय लिहायचं. मग पी आय काय करूया, इकडे डिवाइड आहे, इकडे आल्यानंतर इंटू होणार. ह्या पी आयला हा व्ही आर इंटू असणार आहे, हा व्ही आर इकडे पाठवल्यानंतर डिवाइड होणार. म्हणजेच पी आय इज इक्वल टू डब्ल्यू डिवाइडेड बाय व्ही आर. इथं लिहूया, पी आय म्हणजेच काय होणार आहे, डब्ल्यू डिवायडेड बाय व्ही आर. इथं सुद्धा लिहूया, हा पी आय इकडे गेल्यानंतर काय राहणार, डब्ल्यू डिवायडेड बाय व्ही आर. आता आपल्याला आयडियल एफर्ट पाहिजे होता. जर का आपल्याला आयडियल लोड हवा असतं तर काय केलं असतं, सेम असंच बघा, डब्ल्यू डिवायडेड बाय पी इज इक्वल टू व्ही आर. आता आपल्याला आयडियल लोडचा फॉर्म्युला हवा असतं तर काय केलं असतं, इथं आय लिहिलं असतं, हा इथंच ठेवला असता, हा डिवाइड आहे, इकडे आल्यानंतर काय झालं असतं, इंटू. म्हणजेच आयडियल लोड डब्ल्यू आय इज इक्वल टू काय झालं असतं, पी इंटू व्ही आर असा फॉर्म्युला आला असता. परंतु सध्या आपल्याला काय विचारलंय, आयडियल एफर्ट विचारलाय, त्यासाठी फॉर्म्युला आपण पुट केलेला आहे. एफर्ट पी इक्वेशन दिलं होतं, इक्वेशन मध्ये व्हॅल्यू पुट करून आन्सर फाइंड आउट केलेला आहे. एफर्ट पी किती येतो, 24,030 मायनस ब्रॅकेटमध्ये लोड डब्ल्यू दिलेला आहे, किती येतो, 1200 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय वेलोसिटी रेशो व्ही आर त्यांनी दिलेला आहे, किती येतो, 82. सर्व व्हॅल्यू कॅल्क्युलेटरमध्ये पुट करून काय करूया, एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन पी एफ फाइंड आउट करूया. 24,030 मायनस ब्रॅकेटमध्ये अजून एक ब्रॅकेटमध्ये लिहूया, 1200 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय 82 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू किती आन्सर आला आपलं, 9395.853. एफर्ट आहे, एफर्टचं युनिट काय असणार आहे, न्यूटन. तर न्यूमरिकलमध्ये विचारल्याप्रमाणे एफर्ट पी, एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन पी एफ या व्हॅल्यू फाइंड आउट केलेल्या आहेत. यातील फॉर्म्युले पाठांतर करण्याची काही गरज नाही. अशा काही काही छोट्या छोट्या ट्रिक आणि कसे फॉर्म्युले फाइंड आउट करायचे हे ए टू झेड आपण कन्सेप्ट सिंपल लिफ्टिंग मशीन ऑल फॉर्म्युला या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. तर एकदा नक्की तो व्हिडिओ पहा, जेणेकरून तुमच्या सर्व कन्सेप्ट काय होऊन जातील, क्लिअर होऊन जातील. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट्स असतील तर कमेंटद्वारे कळवा. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. तर पुन्हा भेटू यातीलच नवीन टाईप घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.